नमस्कार मित्रांनो. भारतीय डाक डिपार्टमेंट अंतर्गत 2026 मध्ये जाहिरात आली होती बघा. तर मित्रांनो, नवीन अपडेट आलेले बघा, निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. पहिली मेरिट लिस्ट जाहीर झालेली आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे एकूण किती कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे पहिल्या लिस्टमध्ये आणि किती पर्सेंटवरती सिलेक्शन झालेलं आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शॉर्ट बघा. तर बघू शकता, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्टर ऑफ द कम्युनिकेशन्स डिपार्टमेंट पोस्ट, खाली बघू शकता JDS पदासाठी रिक्वायरमेंट होती मित्रांनो. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचं होतं बघा. तर एंगेजमेंट शेड्यूल 1 जानेवारी 2026, महाराष्ट्र सर्कल लिस्ट बघा. पहिले लिस्ट जाहीर करण्यात आलेले आहे मित्रांनो. तर खाली बघू शकता तुम्ही काय अपडेट आहे. शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट शुड बी गेट देअर द डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ॲट डिव्हिजनल ऑफिस ऑफ द डिव्हिजनल विच दे आर द सिलेक्टेड ऑन बिफोर 23/3/2026 रोजी. बघू शकता त्यानंतर बघू शकता निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. कॅन्डिडेट शूड रिपोर्ट विथ ओरिजिनल टू सेट ऑफ फोटोकॉपीज ऑफ ऑल द रिलिव्हंट डॉक्युमेंट. तर बघा मित्रांनो, खाली काय अपडेट आहे. सिरियल नंबर, डिव्हिजन ऑफिस, पोस्ट ID, पोस्ट नेम, पोस्ट कम्युनिटी, रेग्युलर नंबर, रजिस्ट्रेशन नंबर सॉरी, आणि पर्सेंटेज म्हणजे मार्क. तर बघा मित्रांनो, इथं डिस्ट्रिक्ट वाईज दिलेले तुम्हाला, डिव्हिजन वाईज कोणत्या डिव्हिजनमध्ये तुम्ही फॉर्म भरला तर त्यानुसार तुमचं यादीत नाव आहे की नाही चेक करू शकता मित्रांनो तुम्ही. तर बघा 87, 97, 90, 93, 95, 97 बघा मित्रांनो, ज्यांचं 90+ पर्सेंटेज आहेत मित्रांनो, अशा सर्व कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे. आणि तिथं SC ST कॅटेगरीचं साठी बघा मित्रांनो, ज्यांचं 85+ स्कोर आहे, समजा 85+ पर्सेंटेज आहेत, अशा कॅन्डिडेटचं इथं सिलेक्शन झालेलं आहे. तर तुम्ही लिस्टमध्ये नाव चेक करण्यासाठी मित्रांनो Ctrl+F दाबा, तुमचं नाव टाईप करा आणि सर्च करा लिस्टमध्ये नाव आहे की नाही. ज्यांना 90+, 85+ पर्सेंटेज आहेत, अशाच कॅन्डिडेटनी बघा मित्रांनो लिस्टमध्ये नाव आहे की नाही. ही पहिली लिस्ट आहे मित्रांनो. सेकंड लिस्ट लवकरच लागेल. आणि बघू शकता एकूण किती कॅन्डिडेट आहे. 3547 कॅन्डिडेट आहे मित्रांनो पहिल्या लिस्टमध्ये. तर सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन. तर हे निकाल बघू शकता तुम्ही. निकाल कधी जाहीर झालेला आहे? 6/3/2026 रोजी निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. तर अशाच अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र.